गंगाखेड तालुक्यातील धारासूर शिरारातील ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास 3 वाजता अचानक एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वेखाली आपली जीवन यात्रा संपवली होती। मालगाडी आली आणि त्यांच्या अंगावरून गेली आणि सगळीकडे खळबळ उडाली। पण या घटनेत गूढ उकल आहे। या घटनेत मसनाजी सुभाषराव तुडमे हे 47 वर्षीय शिक्षक, त्यांची पत्नी 42 वर्षीय रंजना मसनाजी तुडमे व 20 वर्षीय मुलगी अंजली मसनाजी तुडमे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। गुरुवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली। तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते। ते अहमदपूर तालुक्यातील किन्नी कुद्दू येथील रहिवासी होते। गुरुवारी दुपारी अचानक ही घटना घडल्यानंतर त्यांची धड आणि शिर वेगवेगळे झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। आता पोलीस तपासात ही घटना कशामुळे घडली हे उघडकीस आलंय। या घटनेतील मयत 20 वर्षीय मुलगी अंजली हिला माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ फोटो व्हायरल करू अशी ब्लॅकमेलिंगची धमकी देण्यात आली होती। त्यावेळी बदनामीपेक्षा या शिक्षकी कुटुंबानं मृत्यूला कंटाळल्याचं या घटनेतून उघडकीस आलंय। 28 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती। घटना घडल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सुनील इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली। तेव्हा एका सीडीआर वरून पोलिसांचा संशय बळावला। त्यांनी शिवम नारायण राऊत राहणार परभणी या युवकाला तपासासाठी बोलावले। तेव्हा त्याच्या चौकशीतून संबंधित मुलीस व तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेलिंग केल्याचं उघडकीस झाले।